आता फ्युचर म्हणजे तुम्ही म्हणालात की मंगळावर पण जायचं आहे, म्हणजे चंद्रावरून मग मंगळावर, म्हणजे सोलर सिस्टीममध्ये आपण हळूहळू पुढे चाललो आहे. तर गगनयान किंवा आता मंगळयान होऊ घातलं असेल तर ते साधारण किती वर्षात होईल, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आदित्यवन जे आपलं आहे तिकडे, तर असे बाकीच्या देशांचे पण आहेत की फक्त भारताचं आहे? नाही नाही, सगळ्या देशांचे आहेत. ज्या ज्या कंट्रीजना आज लॉन्चिंग कॅपॅबिलिटी आहे, आता आपला त्या भारत हा सगळ्यांचे. 6वा देश आहे, प्रत्येकाने हे म्हणजे तिथे सगळे collision मिशन्स वगैरे होत केलेली नाही त्या ऑर्बिटमध्ये? नाही. तिकडे त्या इंटरनॅशनल ट्रिटीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला स्लॉट दिला जातो अच्छा. आणि त्या स्लॉटमध्येच आपण ऑपरेट करू शकतो. कारण जसं रस्त्यावरती आता Traffic jam ट्रॅफिक होतो. जॅम आहे, तसा स्पेसमध्येही भरपूर ट्रॅफिक जॅम आहे. स्लॉट मिळवणं अत्यंत कठीण आहे. खूप ॲडव्हान्समध्ये तुम्हाला तो स्लॉट बुक करावा लागतो आणि तुम्ही त्या दिलेल्या स्लॉटचा जर 6 महिन्यात वापर केला नाही तर तो पुढच्या देशाला तो जातो तो स्लॉट. कारण तो असा तुम्ही वेकंट ठेवू शकत नाही, एवढे ते लिमिटेड आहेत. पण टेक्नॉलॉजी आता इम्प्रूव्ह होते. जे आधी साधारण 2 आपले जे जिओ सिंक्रोनाइज होते 36,000 किलोमीटरवरती, 2 सॅटेलाईटमध्ये 1 डिग्री अँगल म्हणजे 360 डिग्रीमध्ये 360 सॅटेलाईट तुम्ही घेऊ शकता, असंच होतं. पण आता ते हळूहळू कमी करत आणखीन आपण आता म्हणजे 0.1 0.2पर्यंत डिग्रीपर्यंत आता ते आणलेले आहे. त्यामुळे तिथे अशी म्हणजे तुम्हाला चेनच दिसेल, एका मागोमाग एक सॅटेलाईट एकामागे एक, फिरत आहेत तिथे. जर सिम्युलेशन तुम्ही यूट्यूबवरती काही चांगली केलेली आहे तर खूपच ट्रॅफिक झालं आहे तिथे. डेब्रीज इतकी झालेली आहेत की हा एक नवीन बिझनेस आता अपॉर्च्युनिटी लोकांनी हे केलेली आहे. आणि स्पेसएक्स किंवा बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत की आपणही आता भारताने त्याच्यामध्ये खूप मोठा रिसर्च चालू केलेला आहे की ह्या सगळ्या डेब्रीज कलेक्ट करून खालती आणायच्या कशा, म्हणजे हे स्लॉट्स वाढवायचे कसे. कारण आता काही जे जुने जे स्लॉट्स होते ते आता सगळे ते सॅटेलाईट्स आता डिफंग आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आता आपलं काही काम होत नाही आहे. पण ते ऑर्बिटमध्ये फिरत राहिलेत किंवा आपण बाहेर रिजेक्ट केलेत ते, पण ते केव्हाही आतमध्ये येऊ शकतात. आणि येताना त्याचं कोलिजन वर्किंग सॅटेलाईटवरती किंवा बाकी कशावरती होऊ नये म्हणून हे सगळी डेब्री कलेक्ट करून त्याचा रियूज कसा करायचा. कारण ही सगळी कॉस्टली मटेरियल्स आपण बनवून पण ते इकडनं परत येत नाही ना एकदा पाठवलेलं? काही जे आता शटल्स वगैरे जे आहेत अमेरिकेचे प्रोग्रॅम्स किंवा रशियाचे, ते परत येतात ते? हो हो, ते सक्सेसफुल लँड करतात. जसं आपलं नाही अजून होत. आपलं आता गगनयानमध्ये आपण ते आता करतो. री एंट्री आणि रियुजेबल असे 2 आहेत. री एंट्री सुद्धा कठीण आहे. पण आता आपण गगनयान हे मॅन्ड पाठवणार का? म्हणजे त्याला व्योमनॉट्स का असं काहीतरी नाव आहे? ॲस्ट्रॉनॉट्स आहेत किंवा कॉस्मॉनॉट्स, म्हणजे रशियन्स त्याला कॉस्मॉनॉट्स म्हणतात, आपण त्याला गगननॉट्स म्हणणार. गगननॉट गगननॉट्स कुठपर्यंत, म्हणजे गगनयान कुठपर्यंत जाणार आहे? आत्ता आपण पहिलं प्लॅन केलं 200 किलोमीटर ते 700 किलोमीटर ह्या याच्यामध्ये कुठला तरी एक ऑर्बिट सिलेक्ट करतील ज्यावेळेला. किती दिवस राहतील ते? 3 ते 5 दिवस आत्ता आपण त्यांना ठेवणार आहोत. कारण ह्याच्यात टेक्नॉलॉजी प्रूव्हिंग ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की इतके दिवस सॅटेलाईट घेऊन जात होतो तिथपर्यंत लाईफ नव्हता आतमध्ये. म्हणजे आतमधलं इलेक्ट्रॉनिक्स हे करण्यासाठी तुम्हाला फक्त टेम्परेचर, ह्युमिडिटी या 2 गोष्टी घेतल्या की संपलं. पण ज्यावेळेला माणूस जाणार आहे त्यावेळेला त्याला खायला प्यायला लागणार आहे, त्याला बाकीचे सगळे जे विधी आपल्याला करायला लागतात ते सगळं मॅनेजमेंट करायला लागणार आहे, जे एका एअरक्राफ्ट आणि छोट्या कॅप्सूलमध्ये राहायचं आहे. तर त्यांचं ट्रेनिंगही फार स्पेशलाइज ट्रेनिंग आहे, जे रशियामधनं आपले 5 ॲस्ट्रॉनॉट्स आपण एअरफोर्सचे पायलट्स ट्रेन करून आणलेत. त्यातले 4 जण आता आपण सिलेक्ट केलेत फायनल. त्यांची नावही डिक्लेअर केलेली आहेत आणि त्यातले आता 3 जणं 2025मध्ये जे आपलं पहिलं गगनयान जाणार आहे त्यावेळेला ते फायनल सिलेक्ट होतील. आणि त्यांचं बँगलोरमध्ये आता एक सिम्युलेटर तिकडे तयार केलं आहे या जे यान जाणार आहे आपलं त्याचं, आणि त्याच्यावरती त्यांचं ट्रेनिंग चालू आहे सध्या. आता हे सगळं जे अंतराळ क्षेत्रामध्ये म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये एवढं ॲडव्हान्स होतं आहे गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस न्यूट्रिशन, स्पेस मेडिसिन, स्पेस सायन्स. तर ह्याच्यामध्ये स्पेसएक्स ज्यांनी आता एकदम स्पेस टुरिझम पण काढलेला आहे, तर तुम्ही गेलायत का बघायला ती फॅसिलिटी कशी आहे? किंवा स्पेसएक्सचा पूर्ण कन्सेप्टच त्यांनी वेगळा केला आहे. आणि आम्ही फॉर्च्युनेट होतो की इस्रो CIAचं एक डेलिगेशनचा आम्ही मेंबर होतो आणि आम्हाला स्पेसएक्स तिकडे बघायला, स्पेसएक्स मी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पूर्ण बघून आलेलं आहे. हो का? LAच्या जवळ जे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि भेटला इलॉन मस्कला? काही मिनिटांसाठी एलन मस्कने येऊन आम्हाला रिसीव्ह केलं, वेलकम केलं
आणि कॉन्फिडन्स त्या माणसाचा एवढा जबरदस्त आहे की आम्ही न विचारता तो म्हणाला की माझ्या कुठल्याही कॉर्नरमध्ये कुठेही तुम्ही जाऊन बघून येऊ शकता. मला गॅरंटी आहे की तुम्ही कितीही माझं ॲनालिसिस केलं बघितलं तरी माझी कॉपी तुम्ही करू शकणार नाही, त्यामुळे बघा तुम्ही. नो रिस्ट्रिक्शन. फक्त जिथे नासाने काही लिमिट घातलेली आहे की याच्यापुढे कुठल्याही व्हिजिटरला येता कामा नये तिथे, पण ॲज अ स्पेसिक्स ॲज अ ऑर्गनायझेशन माझी काही कुठली पॉलिसी नाही आहे किंवा रिस्ट्रिक्शन्स नाही अच्छा, आहेत इतकं ओपनली. इतकं ओपन. कसा आहे इलॉन मस्क इन ते पर्सन? तर काही सेकंदात असल्यामुळे असं तेवढं सांगणं कठीण आहे, पण तो मी प्रत्यक्ष आम्हाला भेटायला आला. असं काय इंडियन डेलिगेशन म्हणजे काय फार मोठं हे नव्हतं. इंडस्ट्री डेलिगेशन होतं, इस्रोचेही आम्ही लोक नव्हतो, डिसिजन मेकर्स नव्हतो. आणि त्याला माहिती होतं की इंडस्ट्री कशासाठी आली आहे, की मॅन्युफॅक्चरिंग सेटअप भारतामध्ये कसा असावा. आणि जेव्हा स्पेस टुरिझम येईल आणि ज्यावेळेला रिक्वायरमेंट्स वाढतील, की आज आपण फक्त बघतो की इस्रोचे 5, 6, 7, 10, 15, 20 याच्यापेक्षा जास्त काही मिशन्स होऊ शकणार नाहीत. बाकी कुठल्या प्रायव्हेट इंडस्ट्रीला स्वतःचा सॅटेलाईट किंवा लॉन्च व्हेकल हे करणं कठीण आहे. सॅटेलाईट कदाचित शक्य आहे आणि आता बऱ्याच आपल्या प्रायव्हेट इंडस्ट्रीज स्वतःचा सॅटेलाईट प्लॅन करतायत आणि लवकरच ते लॉन्चसुद्धा करतील. पण लॉन्च व्हेकल हे इतकं मोठं आहे, 400-500 कोटीचा तो व्यवहार असतो एक लॉन्च व्हेकल. रिस्क त्याच्यामध्ये खूप मोठ्या असतात, टेक्नॉलॉजीज खूप इन्वॉल्ड आहेत, तर प्रायव्हेट कोणी घेणार नाही. पण स्पेस टुरिझम ज्या वेळेला येईल आणि ज्यावेळेला तुम्हाला सतत दिसेल की दिवसाला 5, 10, 20 लोक तुमच्याकडे आज मला अवकाशात फिरवून आणा असं म्हणतील, तर तो जो बिझनेस आहे तो म्हणजे ट्रिलियन बिलियन काय त्याची गणनाच नाही, एवढा मोठ्या प्रमाणात तो आहे. आणि ते बघण्यासाठी आले ते अगदी ऑब्व्हियस होतं, पण तरीसुद्धा त्या माणसाने येऊन आम्हाला कुठेही रिस्ट्रिक्शन न करता दाखवलं. पहिलं म्हणजे तो स्वतः येऊन आला आणि आम्हाला रिसीव्ह केलं. त्याने काहीच गरज नव्हती खरं तर त्याला हे करायची. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.